आज आपल्याला तयार करायचं आहे गोळ्याचे पिठले। तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। इथे 4-5 हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा एक तुकडा, कोथिंबीर, तिखट, कढीपत्ता आणि 1 वाटी हे डाळीचे पीठ आहे, जिरे, मोहरी, हळद आणि हिंग एवढं साहित्य आहे। तर आपण ही हिरवी मिरची मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायची आहे, देठ काढून। लसूण, आलं, लसूण हे आता आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया। आता हे आलं लसूण पेस्ट ही बारीक करून झालेली आहे। ह्यामुळे हिरव्या मिरचीच्या खरड्यामुळे ह्याची खूप टेस्ट छान लागते। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। हे बाजूला ठेवूया। आता सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। 1 चमचा तेल घालायचं, गॅस चालू करायचा, तेल गरम होऊ द्यायचं। चांगलं तेल गरम झालं की मग त्यामध्ये आपण जिरे, मोहरी घालणार आहोत। 1-5 मिनिट आपण छान असं तेल गरम होऊ देऊया। तेल आता गरम झालेलं आहे। जिरे चांगले तडतडू द्यायचे। त्यानंतर मोहरी पण चांगली तडतडली पाहिजे। त्यानंतर घालायचा आहे कढीपत्ता, फोडणी चांगली द्यायची आहे। त्यानंतर घालायचं आहे हिंग, हळद 1/2 चमचा आणि आपण हा मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला होता तो घालायचा आहे। तो आपण 1 चमचा घालणार आहोत। कितपत तिखट आपल्याला आवडतं त्यानुसार। थोडंसं तिखट